आई आज काय करते ग? अरे बाळा, आज काहीच लोणचं करते आपल्या वर्षभरासाठी. बघ किती सुंदर केलंय बघ. तर चला, तर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे केलेलं आहे. नमस्कार. आता आपल्याला कैरीचं लोणचं वर्षभर कसं टिकेल ते करायचं आहे. कोणाचं लोणच्याला बुरशी येते, तर ते हे आपण कशा प्रकारे करायचं, ते स्वच्छ करायचं आहे आपल्याला. प्रथम 4 ते 5 तास आपल्याला ते भिजत घालायचे आहे कैऱ्या. आणि मग नंतर ते आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायच्या. पुसल्यानंतर जर चीक सर्व काढायचा. आणि हे पहा, आडकीत त्याने ना आता त्या सर्व कैऱ्या आपण बारीक केल्या. बारीक करून घेऊन त्या थोड्याशा आपल्याला सुकवल्या. आता सुकवल्यानंतर आपण त्यातलं जे कोय आहे त्याच्यात ती जी कोय काढून टाकायची. ती कोय कारण त्यांनी आपलं लोणचं खराब होतं. हे पहा, मी कोय सर्व काढून टाकल्या त्या. असं छानपैकी आपल्या त्या कोया सर्व काढून टाकायच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता आपण ते थोडंसं पाणी सुकण्यासाठी मी असं वाळत घातलेलं आहे. आता घरीच आम्ही माझ्या दादानी म्हणजे असं अडकी त्याने कापलेलं आहे. त्या काय छान फॅन खाली सुकत ठेवले आहे. आता त्या सर्व आपल्याला काय करायचं आहे, आता सर्व आपल्याला त्या हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे. हळद आणि मीठ आपल्याला हे पूर्ण 1 दिवस लावून ठेवायचं आहे. छानपैकी सर्व हळद आणि मीठ लावल्यानंतर आता माझं हे 4 किलोचं प्रमाण आहे. तर 4 किलोच्या प्रमाणाला आपल्याला आता 50 ते 100 ग्रॅम, तुम्ही 100 ग्रॅम वापरू शकता किंवा 50 ग्रॅमसुद्धा वापरू शकता. आपल्या ह्याच्याप्रमाणे वापरायचं, ज्यांना जसं आवडेल तसं. तर मी 50 ग्रॅम हळद वापरलेली आहे आणि 100 ग्रॅम मीठ टाकलेलं आहे. आता ते छानपैकी आता ते 1 दिवस झाल्यानंतर आता मी काय करते, मोहरी घेतलेली आहे. मोहरीची डाळ जी आहे ती आपल्याला माझं 4 किलोचं प्रमाण असलं मी ती 500 ग्रॅम घेतलेली आहे. छानपैकी आता मी मस्त थोडी जशी भाजून घ्यायची, कारण ती आपलं लोणचं खराब होत नाही. आता मी छानपैकी भाजून घेतली आहे. आता भाजून घेतल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये कसं राहतं, आपण ती डाळ जी करतो त्याला काही लागलेलं असतं वगैरे, ते बुरशी येऊ नये आपल्या लोणच्याला. आता मी भाजून छानपैकी काढून घेते. आता त्याच्यामध्ये आपल्याला काढून छान थंड होऊन द्यायची आहे. आता त्याच्यामध्ये मी 10 ग्रॅम मिरे टाकल्या. तर मसालासुद्धा मी घरीच बनवणार आहे, विकतचा आणला नाही. आता हे मसाल्याला पण फार पैसे लागतात, त्याच्यामुळे आपण घरचा जो बनवला असतो तो खूप छान असतो. 10 ग्रॅम लवंग आणि 10 ग्रॅम मी मिरे घेतले आहे. ते छानपैकी भाजून घेऊन आता छानपैकी भाजले, जास्त काळे पण नाही करायचे. आणि बडीशोप जी आहे ती बडीशोपसुद्धा मी 100 ग्रॅम घेतलेली आहे. ती छानपैकी भाजून घ्यायची, अशी जास्त जाळून द्यायची नाही. भाजल्यानंतर ती लोणच्यामध्ये चांगली व्यवस्थित हे होते, व्यवस्थित लागते, वास सुगंध छान येतो. आणि थोड्याशा म्हणजे मेथ्या ज्या आहेत त्या थोड्याच वापरायच्या, कारण आपल्याला मोहरीची डाळ टाकायची असल्यामुळे मेथ्या जरा थोड्याशा कमीच वापरायच्या आहेत. आता मेथ्या थोड्याशा भाजल्यानंतर त्या मेथ्या ठेवून द्यायच्या. आणि मी सनफ्लावरचं तेल वापरणार आहे. आता मी 1.25 किलो तेल वापरलं आहे 4 किलो कैऱ्यांना. ते असं गरम करून घ्यायचं. गरम केल्यानंतर मग ते थंड होऊन द्यायचं. आणि जे मिरे आणि लवंग जे आहे आता ते मी थोडंसं मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे. जास्त बारीक पण नाही करायचं. आणि बडीशोप, लवंग आणि मिरे थोडंसं मी फिरवून घेतलं. आता जोपर्यंत तेल गरम होतो तोपर्यंत मी ते बारीक करून घेणार आहे. छानपैकी बारीक, म्हणजे असं जास्त बारीक पण नाही करायचं, थोडंसं जरा ह्याप्रमाणे असं राहून द्यायचं. आता हे बारीक केलेलं जे आहे ते आता आपण सर्व ताटामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी आता आपल्याला कैरीला आपण मीठ टाकलेलं आहे. तर आता ते मीठसुद्धा आपलं हे आता तेल आता हे थोडंसं गरम होऊन थोडंसं थंड झाले आहे जास्त. आता हे सर्व काढून घ्यायचं. त्यात थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण मसाल्यालासुद्धा मीठ लागलं पाहिजे, कारण ते मीठ त्याच्यात टाकल्यामुळं ते जरा चव येते. आता ह्या मेथ्या ज्या भाजून घेतलेल्या आहे आपण, थोडं जास्त नाही भाजायच्या, त्यासुद्धा याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायच्या आहे. आता त्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता मिठाचं प्रमाण पण थोडं कमी वाटतं. आता बेडगी मिरचीची पावडर जी आहे, कारण ती जास्त तिखट लागत नाही आणि रंग पण फार छान येतो. तर मी 50 ग्रॅम घेतलेली आहे. तर तुम्हाला जसं जास्त तिखट किंवा कमी तिखट जर लागत, तुम्ही तुमच्या 100 ग्रॅमसुद्धा वापरू शकता, कारण बेडगी मिरचीने रंग पण फार छान येतो आणि चव पण. आणि मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. जास्त मीठ टाकायचं नाही, कारण आपण लोणच्याच्या म्हणजे कैऱ्यांना जास्त मीठ टाकलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये फक्त किती टाकलेलं आहे, 20 ग्रॅम मीठ टाकलं आहे, जास्त नाही टाकलं. ते सर्व छान कालवून घ्यायचं आहे. आणि हिंग टाकायचा. ही मेन गोष्ट आपली हिंग राहिलेला आहे.
आता हिंग टाकला आपण. हिंग हा आपल्याला 25 ग्रॅम टाकायचा आहे, जास्त नाही टाकायचा. तेवढी ती आपली 25 ग्रॅमची जी पुडी असती, डबी असती, तर तो मला रामबंधूचाच हिंग आवडतो. आता हळद टाकायची आहे त्याच्यामध्ये 25 ग्रॅम. आता आपलं हे तेल त्यात टाकून द्यायचं. आता छानपैकी मेल्ट होऊन जातं ते आणि रंग पण फार छान येतो, कारण ती बेडगी मिरची असल्यामुळे ती चव फार छान लागते. आता याला बघा, ते छान हलवून घ्यायचं खालवर करून मस्त छानपैकी. आता कलर बघा किती सुंदर येणार याच्यात, आणि सर्व मसाला जो आहे तो सर्व एकसारखं मिक्स झालेला आहे. आता ते थंड होऊन दिलं. आता किती छान तर्री आली बघा मसाल्याला, अशी तर्री आली. तर थंड करून घेतलं आहे, सर्व एकसारखं हलवून घेतलं आपण. आता आपल्याला एक गोष्ट अशी एक राहिलेली आहे. आपल्याला ज्यावेळेस आमची आईसुद्धा आम्हाला सांगत असते का हिंगामुळे निर्जंतुक होत असतं. आता आपण हिंग जो आहे असं चांगला गरम करून घ्यायचा, आतमध्ये त्याची धुणी द्यायची, कारण निर्जंतुक होते ती, कारण ती स्वच्छ असली तरच, नाही तर बुरा येतो आपलं, म्हणजे आपण बुरा येत असतो. आता पुन्हा आता ते व्यवस्थित झालं नाही, आता पुन्हा गरम करते. आता किती छान दूर सुटला. आता ती निर्जंतुक झालेली आहे. आता मग ते आपल्याला झाकून ठेवायचं 2 मिनटं. आपल्याला कैरीचं लोणचं त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. किती छानपैकी, कारण त्याच्यामुळे आपल्याला छोटे छोटे किटाणू जे आहे ते. आता आपण हे पहा, आता मी सर्व ती कैऱ्या ज्या आहे त्या मी याच्यामध्ये काढून घेते, मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला तो सर्व मसाला जो आहे आता थंड झालेला आहे. आता मी याच्यामध्ये गूळ, तुम्ही जसं तुम्हाला गोड लागत असेल, किंवा जास्त कोणाला गोड आवडत नाही, गोड जर आवडत असेल तर आपल्याला अर्धा किलो गूळ जो आहे, अर्धा किलोचं प्रमाण मी 4 किलोला टाकलेलं आहे. आता मी ते हे अर्धा किलो गूळ, आता हे पाणी जे आहे थोडंसं राहिलेलं त्याच्यात मी टाकून देणार आहे. कोणी टाकत नाही, पण वरपर्यंत तुम्ही टाकते, कारण ह्याच्याने त्या म्हणजे जी चव जी आहे ती जात नाही. हे बा, आपण सगळं छानपैकी सगळा मसाला असा एकत्र करून घेतलेला आहे. एकच नंबर लोणचं झालेलं आहे, सर्वांना आमचं आवडलं. तुम्ही ह्याच्यामध्ये लसूणसुद्धा कडून घालू शकता, आणि ज्या सबन बेडगी म्हणजे रेशीमपट्टाच्या मिरच्या आहेत त्यासुद्धा तुम्ही घालू शकता, त्याच्याने पण ती चव फार छान येते. हे पहा किती सुंदर झालं आहे, कलर पण असा सुंदर आला आहे ना. आता त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे, तो बारीक करून घेतलेला आहे गूळ. जास्त प्रमाण तुम्हाला जसं गोड लागत असेल, कोणाकोणाला आंबटच आवडतं, कोणी गूळ टाकत. हे पहा, मी याच्यामध्ये अर्धा किलो गूळ टाकलेला आहे, एकदम बारीक करून. आता छानपैकी आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे सर्व, म्हणजे सगळीकडे आपल्याला मिक्स झालं पाहिजे, गुळाचे खडे राहता कामा नाही. आता बघा किती सुंदर कलर इतका, आणि बेडगी मिरचीने इतका सुंदर कलर, कारण आपण विकतचा जो मसाला आणतो तो आपल्याला 80 ग्रॅमच असतो. हे भातात अशा आपण निर्जंतुक करून ठेवलेली होती आपण बरणी, त्याच्यामध्ये आपण भरतो आता लोणचं. किती सुंदर कलर आला आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे लोणचं आपण केल्यानंतर सर्व भरून घ्यायचं, असं अंदाज भरून घ्यायचं, कारण आपल्याला म्हणजे असं हाताने अजिबात काही करायचं नाही आहे. छान एकसारखं हलवून घ्यायचं, आपल्याला वर्षभर पुरेन असं याप्रमाणे. पहा बरं, आता तुम्ही आता हे स्वच्छ बांधून घ्यायचं. आता आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं.